मतदारसंघाचे खासदार म्हणून माननीय अप्पा बारणे साहेब यांनी हॅट्रिक केली। आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांचं सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो। या मावळ मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून काम करताना त्यांनी सातत्यानं या सगळ्या मतदारसंघामध्ये जो संपर्क ठेवला त्याची परिणती हा विजय आहे। मी अप्पांचं मनापासून अभिनंदन करतो। या विजयाच्या माध्यमातून आमच्या सर्व महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून जे परिश्रम घेतले, घराघरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचून मतदारांना मतपेटीपर्यंत आणण्यासाठी कष्ट केले। एकीकडे प्रचंड अशा पद्धतीचा उष्मा, या उष्म्याच्या कालावधीमध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं मतदान, त्या पार्श्वभूमीवर मतदान कमी झालं आणि यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं आज देशभरामधले जर आपण निकाल पाहिले तर हे पाहत असताना इथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, इथल्या मतदारांनी दाखवलेला विश्वास आम्हाला खूप महत्त्वाचा, मोलाचा वाटतो। देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये कष्ट उपसलेले आहेत, त्याच्यावरही लोकांनी दाखवलेला विश्वास आहे। अप्पांनी या मतदारसंघाची केलेली सेवा, आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आमच्या मेहनतीला या ठिकाणी लोकांनी दिलेला प्रतिसाद, या सगळ्याबद्दल आम्ही मतदार जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। या मतदारसंघाच्या लोकांनी दिलेला हा कौल लक्षात घेऊन अधिकाधिक या पुढच्या कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत। या सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। जय महाराष्ट्र। आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा आमचे मावळचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांना लाख लाख शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छेचं कारण असं होतं की गेल्या महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी जी क्रांती झाली, आमच्यासाठी माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांचा विजय फार महत्त्वाचा होता। कारण माननीय शिंदे साहेबांनी 1-1.5 वर्षापूर्वी जी क्रांती केली, त्या क्रांती करून शिवसेना, त्या 2 शिवसेना झाल्यानंतर पहिल्यांदा आप्पा 2 वेळा निवडून आलेत, पण तिसरी निवडणूक आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती। कारण शिंदे साहेबांनी केलेली क्रांती आणि शिवसेनेमध्ये झालेली फाटाफूट याच्या माध्यमातून बरेचसे लोक वल्गना करत होते, बरेचसे गप्पा मारत होते, परंतु विरोधकांनी किती गप्पा मारल्या तर निवडून आलेत आप्पा, हे आपल्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। आणि आम्हाला खूप गरज आहे, त्यामुळे या विजयाला आमच्यासाठी खूप मोठं महत्त्व होतं। त्या अनुषंगानं मोठ्या फरकानं आज आपण निवडून आलेले आहेत आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा जो आनंद आहे तो गगनात मावेना झालाय। आपण 5 साल डीजे लावून सगळा आनंद होतो साजरा करतात। माननीय प्रशांतदा ठाकूर हे पण आता येऊन गेले, त्यांचा हे मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये। कारण इलेक्शन प्रक्रियेमध्ये प्रचार करत असताना आमदार साहेबांचं नियोजन आणि आमची त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही सर्वांनी केलेलं काम, या अनुषंगानं पनवेलमधून आप्पांना आघाडी दिली आणि आप्पा विजय झाले। आम्ही सर्व मंडळी खुश आहेत। धन्यवाद।